पहा विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट इज पॉवर. आणि पुढच्या स्लाइडमध्ये जर आपण पाहिलं तर नामाचे प्रकार. मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण म्हटलं की नाम या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न येतो. पाहूयात आपण नाम या टॉपिकची कन्सेप्ट. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नामाची जर व्याख्या आपण पाहिली तर नामाची व्याख्या आहे पहा, व्यक्तीला किंवा वस्तूला ठेवलेल्या किंवा दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. ठीक आहे. तर व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेल्या किंवा ठेवलेल्या नामाला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, तर नाव किंवा नाम असं म्हटलं जातं. पहा विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट इज पॉवर. आणि पुढच्या स्लाइडमध्ये जर आपण पाहिलं तर नामाचे प्रकार जर आपण पाहिले तर नामाचे प्रकार हे मुख्यतः दोन भागामध्ये डिवाइड झालेले आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक आहे धर्मी वाचक नाम आणि दुसरं आहे ते म्हणजे धर्मवाचक नाम. तर धर्मवाचक नाम म्हणजेच भाववाचक नाम असं देखील या धर्मवाचक नामाचं दुसरं नाव आहे ते म्हणजे भाववाचक नाम. ठीक आहे. तर धर्मीवाचक नामामध्ये दोन प्रकार येतात, एक आहे सामान्य नाम आणि दुसरा आहे विशेष नाम. नामाचे जर मुख्य प्रकार किती असा जर प्रश्न आला तर नामाचे मुख्य प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो किती, तर 3. ठीक आहे. पुढं पहिला प्रकार पाहूयात आपण, सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन असं देखील याला म्हटलं जातं. सामान्य नाम म्हणजेच की असं नाम की ज्याच्यावरून आपल्याला एका जातीचा बोध होत असतो, एका जातीचा बोध होत असतो. म्हणजेच या ठिकाणी जर एक उदाहरण सांगायचं झालं तर या ठिकाणी जर उदाहरण आपण जर घेतलं तर कुत्रा. ठीक आहे. तर कुत्रा हे सामान्य नामामध्ये येईल, कारण आपण स्पेसिफिक असं विशिष्ट कुत्रा असं म्हटलेलं नाही. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती जसं असेल याच्यामध्ये झिपर कुत्रा आहे, मोठ्या कानाचं कुत्रा आहे, वाकड्या कानाचं कुत्रा आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कुत्री आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये देखील एक तुम्ही कुत्रं पाहिलं असेल फिरताना. चल, काय हरकत नाही. तर हा मला सांगायचं हे की सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन. उदाहरणार्थ आपण घेतलं काय तर कुत्रा. ठीक आहे. दुसरं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल आपल्याला नदी. तिसरं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल आपल्याला पर्वत. चौथं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल आपल्याला ते म्हणजे डोंगर. ठीक आहे. म्हणजेच कुत्रा, नदी, पर्वत, डोंगर याच्यावरून आपल्याला अनेक कुत्र्यांचा, अनेक नद्यांचा, अनेक पर्वतांचा, अनेक डोंगरांचा बोध होतो. म्हणून ही जी नावं आहेत ही सामान्य नामामध्ये गणली जातात. पुढचा नामाचा प्रकार आहे तो म्हणजे विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन. तर विशेष नाम जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये पहा स्पेसिफिक. आता कुत्रा न घेता आपण कुत्र्यातील एक ते म्हणजे घेतलेला आहे. वोडाफोनचं तुम्ही जाहिरात बऱ्याच वेळा पाहिली असेल, पग. ठीक आहे. तर पग हे जे कुत्रा आहे म्हणजे कुत्र्यांपैकी एक विशेष कुठला आहे तर पग आहे. ठीक आहे. नदीपैकी एक म्हणजे नदी हे काय झालं तर सामान्य नाम, आणि नदीपैकी एक गंगा नदी. बरोबर. तर गंगा हे काय झालं तर हे झालं विशेष नाम. त्याचपैकी डोंगर, तर या डोंगरापैकी एक डोंगर तो म्हणजे भंडारा डोंगर. ठीक आहे. तर भंडारा डोंगर म्हणजे भंडारा हे काय झालं विशेष नाम झालं. त्याचबरोबर जर पाहिलं तर पर्वत, पर्वतापैकी एक फक्त सह्याद्री जर उच्चारला आपण तर सह्याद्री हे काय होणार तर हे होणार विशेष नाम. ठीक आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सामान्य नाम आणि विशेष नाम यातला फरक समजला असेल. पुढे पाहूयात आपण ते म्हणजे भाववाचक नाम. पहा भाववाचक नाम अनेक वेळा चुकण्याची शक्यता असते. तर भाववाचक नाम म्हणजेच काय, व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या अंगी असलेला गुण, धर्म म्हणजेच हा भाववाचक नामामध्ये गणला जातो. भाववाचक नाम शक्यतो पण, पणा
ठीक आहे, अशा प्रकारचे प्रत्यय लागून तयार झालेले असतात. उदाहरणार्थ चांगला, चांगुलपणा. ठीक आहे, त्याचबरोबर भाईगिरी, दादागिरी म्हणजे गिरी प्रत्यय लागून देखील. त्याचबरोबर क्रूरता असेल, शौर्य असेल. आणि विशेष म्हणजे भाववाचक नामामध्ये सर्वात महत्त्वाची एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे स्थितिवाचक नामं ही देखील भाववाचक नामामध्ये येतात किंवा कृतीवाचक नामं ही देखील भाववाचक नामामध्ये येतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं हास्य, धाव, चोरी, जन्म, मृत्यू ही सर्व नामं देखील भाववाचक नामामध्ये येत असतात. तर मला वाटते नाम हा टॉपिक तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये क्लिअर झाला असेल. येत्या काळामध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती येत असतील. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आम्ही पुन्हा येऊ तुमच्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊ. धन्यवाद.